मित्रांनो नमस्कार. मी हास्यकवी डॉक्टर विष्णू सोरासे. कविता हा माझा खरं म्हटलं तर श्वास आहे. ही कविता मला भेटली रानाच्या बांधावर, रानाच्या मातीत. मला असं वाटतं या कवितेच्या संबंधी थोड्याशा भावना मला व्यक्त कराव्याशा वाटतात. खरं म्हटलं तर जेव्हा जमीन फाटते तेव्हा कथा जन्माला येते, जेव्हा आभाळ फाटतं तेव्हा कादंबरी जन्माला येते, आणि जेव्हा माणसाचं काळीज फाटतं तेव्हा कविता जन्माला येते. एका कवीने निर्माण केलेली कविता जेव्हा एखाद्या रसिकांच्या काळजापर्यंत पोहोचते, मला वाटतं तेव्हा त्या कवितेचा प्रवास बऱ्यापैकी पूर्ण झाला असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. लहानपणी जेव्हा अनेक कवींच्या कविता मी अभ्यासक्रमात म्हणजे पुस्तकामध्ये वाचायचो, तेव्हा कधी मला असं वाटलं नव्हतं की आपण ही काही कविता लिहू शकतो. म्हणजे मी खूप मोठा कवी आहे असं मला म्हणायचं नाही. माझ्या परीने मी मोडकं तोडकं लिहिण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे, आणि माणसांना माझ्या विनोदातून मी हसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटतं मी जर माझ्या आईचे रक्ताळलेले पाय पाहिले नसते, जर बापाच्या डोळ्यातील अश्रूंचा प्रत्येक थेंबांचा आत्मशोध घेतला नसता, तर कदाचित माझ्या लेखणीतून कविता जन्माला आली नसती. माझ्या अशिक्षित आईने माझ्या हातामध्ये फुटलेली पाटी आणि तुटलेली लेखणी दिली आणि मला ज्ञान मंदिराची वाट दाखवली. मला असं वाटतं माझ्या कविता संग्रहांपेक्षा, माझ्या सन्मानांपेक्षा किंवा माझ्या प्रमाणपत्रापेक्षा माझ्या आईची जी शिक्षणाविषयीची भूमिका होती, तिची जी तळमळ होती, तिची जी धडपड होती, ती या साऱ्या पुरस्कारांपेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. भले ती निरक्षर असो, परंतु तिला शिक्षणाचं, पुस्तकाचं, वाचनाचं खूप ज्ञान होतं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. ती मला नेहमी असं म्हणायची की तू कागदावर लिहिली कविता तर ते कागद फाटून जाईल, तू जर मातीवर कविता लिहिली तर पावसाने मिटून जाईल. तू असं कर, तू माणसांच्या काळजावर लिहायला शिक, कधीच मिटणार नाही. आणि मी तेव्हापासून माणसाच्या काळजापर्यंत पोहोचवणारं लेखन मी माझ्या परीने पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. असंच एकदा एका शहरामध्ये एका स्नेहसंमेलनामध्ये एका मुलीने मला प्रश्न विचारला की सर, जर तुम्ही हास्यकवी झाले नसते तर काय झाले असते? मी प्रश्नाचं उत्तर दिलं, जर मी हास्यकवी झालो नसतो, एकतर मी चोर झालो असतो, नाहीतर मी दरोडेखोर झालो असतो, नाहीतर मी वेडातरी झालो असतो, नाहीतर कुठल्या कारागृहामध्ये मी बंदिस्त राहिलो असतो. कवितेच्या त्या 4 शब्दांनी आणि आईच्या सुसंस्काराने मला एक सच्चा माणूस बनवलं. एवढी मोठी ताकद कवितेमध्ये असते. मला असं वाटतं एकदा रानामध्ये अशीच बापाची तिफन सुरू होती. मी लहान होतो, रानामध्ये तिफन सुरू होती. बाप त्या तिफनीसोबत गाणं म्हणत होता. आणि माझ्या कवितेची खरी प्रेरणा जर कुठली असेल तर ती बापाचं तिफनीवरचं गाणं आणि आईच्या जात्यावरच्या ओव्या ही माझ्या कवितेची बऱ्यापैकी प्रेरणा आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. बापाची रानामध्ये तिफन सुरू होती, पाखरे दाणे टिपायला यायची. मी हातामध्ये माती घ्यायचो आणि त्या पाखरांना हकलण्याचा प्रयत्न करायचो. तेव्हा माझा अशिक्षित आणि निरक्षर बाप मला सांगायचा की विष्णू, त्यांना जे खायचं ते खाऊ दे, उरलं ते आपलंच आहे. मला असं वाटतं की हे जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान अनुभवण्यासाठी किंवा रक्तात उतरवण्यासाठी माणसाला शेतकरी असावं लागतं. मला असं वाटतं कवितेविषयी बोलत असताना एकदा माझा बाप मला असं म्हणाला की विष्णू, पुस्तकांचं संशोधन तू नक्कीच कर, परंतु पुस्तकाचं संशोधन करण्यासोबतच तू भाकरीचं सुद्धा संशोधन कर. आणि या भाकरीचं संशोधन करत असताना या समाजामध्ये जी काही दुःखी माणसं आहेत, जे काही तणावग्रस्त माणसं आहेत, यांच्या चेहऱ्यावर तुला हास्याचं माळरान कसं निर्माण करता येईल, हास्याची बाग कशी फुलवता येईल, तर तू आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत माणसांना खळखळून हसव. पण माणसांना हसवत असताना एक गोष्ट तू कायमची लक्षात ठेव, ती अशी की तुझ्या विनोदाने तू उभ्या महाराष्ट्राला खळखळून हसव, पण तुझ्या विनोदाने या महाराष्ट्रातल्या कुठल्याही लेकीची, कुठल्याही आईची आणि कुठल्याही बहिणीची मान खाली जाता कामा नये. कारण विनोदाला सुद्धा चारित्र्य असतं, आणि विनोदाचं चारित्र्य विनोदी कवीने, विनोदी लेखकाने आणि विनोदी कलावंताने जपलं पाहिजे. आणि विनोदाचं चारित्र्य जपत जपत या विनोदी कलावंतांनी माणसांना खळखळून हसवलं पाहिजे. मित्रांनो, मी जेव्हा शहरात निघालो तेव्हा माझ्या आईचे डोळे पाणावले. कदाचित तिला माहीत नव्हतं की हा माणूस किंवा हा मुलगा काय करेल.
परंतु आई असं म्हणाले की माझे जे काही संस्कार आहे ते लेखन करत असताना, शिक्षण करत असताना तुझ्यासोबत राहू दे. आणि मी प्रामाणिकपणे असं सांगतो की आजपर्यंत आईच्या सुसंस्काराची पाऊलवाट मी समृद्ध करत आलोय. आजपर्यंत जे काही मी लिहिलं असेल तर माझ्या आईवडिलांचे संस्कार हेच माझ्यासाठी खूप लाभदायक आणि फलदायी ठरलेले आहे. मला असं वाटतं की माणसाने जगत असताना असं लढावं की पराभव झाला तरी हरकत नाही. एक वेळ त्या विजेत्यांच्या विजेतेपणाची चर्चा लोकांनी न करता तुमच्या पराभवाची चर्चा केली पाहिजे. असं माणसाने लढलं पाहिजे. कारण लढता लढता माणसं कधी कधी खचून जातात. परंतु मला असं वाटतं मित्रांनो की लढत असताना कधी कधी लढता लढता शेवटच्या क्षणात सुद्धा विजय दडलेला असतो. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत माणसाने लढलं पाहिजे. आणि मला ही लढण्याची प्रेरणा माझ्या कवितेने दिली. मित्रांनो, या जागतिक कविता दिनाच्या मी माझ्या वतीने तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.